हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते। तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे। रामराजेंना रणजित सिंह निंबाळकरांचा टोला। गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही असं म्हणत निंबाळकरांचा आरोपांना उत्तर। फलटण डॉक्टर प्रकरणामध्ये 6 आरोपी मोकाट। तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधारेंची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी। शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर। तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये। मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी। रोहित आर्याचा एन्काउंटर फेक, ही तर हत्या। मुंबई हायकोर्टामध्ये दाखल याचिकेत आरोप। शोभा बुद्धिवंत यांच्यातर्फे वकील नितीन सातपुतेंची याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली। मंचर इथलं रास्ता रोको आंदोलन 7 तासानंतरही सुरूच। वनमंत्री पालकमंत्री येईपर्यंत रास्ता रोको सुरूच राहणार। बिबट्याच्या हल्ल्यातील मृत मुलावर अद्यापही अंत्यसंस्कार नाही। बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना फोनवरून आश्वासन। तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या 5 टीम तैनात। कोल्हापुरात ऊस दर प्रश्नी 3 तास चाललेली बैठक निष्फळ। बैठकीमधून समाधान नाही। एकही कारखाना सुरू करू देणार नाही। निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा। कबूतरखान्याबाबत 15 दिवसात तोडग्याचं सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आमरण उपोषण घेतलं मागे। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांनी भेट घेतल्यानंतर निर्णय। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये पप्पू हा शब्द चांगलाच चर्चेत आलाय। एकमेकांवर टीका करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून पप्पूची उपमा दिली जाते। ठाकरे आणि फडणवीसांमध्ये हा सामना रंगलाय। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं? महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचं लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे। आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये हा नवा वाद रंगला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले आहेत। पप्पू कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर या सगळ्या वादाचं मूळ दडलं आहे काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या मतदार यादीविषयीच्या प्रेझेंटेशनमध्ये। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावर सवाल उपस्थित केला होता। त्यासाठी खास प्रेझेंटेशनही दिलं होतं आणि तोच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर ही बोचरी टीका केली होती। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे
राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची ही टीका ठाकरेंच्या सेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाकरेंची सेना योग्य संधीची वाट पाहत होती. भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी सोमवारी त्यांना ही संधी दिली. शेलारांनी मतदार यादीतील दुबार मतदाराविषयी एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना पप्पूची उपमा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनीही चांगलंच उत्तर देत राजकीय हिशोब बरोबर केला. आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. उद्धव ठाकरेंच्या खोचक टीकेनंतर पप्पूचा वाद उफाळून आला आणि मग एकमेकांवर टीकेला जोर आला. तर राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचं लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन देत मतदार यादीतील घोळ उघड केला होता. त्याच पद्धतीनं आदित्य ठाकरेंनीही मतदार यादीवरील घोळ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थित केला होता आणि तिथूनच पप्पूचा वाद पेटला. पण विरोधकांमध्ये आता सत्ताधारी शेलारांनीही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार यादीतील घोळावर बोट ठेवलंय. त्यामुळे विरोधकांना पप्पूवरून पलटवार करण्याची आयती संधी मिळाली आहे आणि महाराष्ट्राचा पप्पू कोण यावरून चांगलाच वाद रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. विरोधकांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत यादीमधील घोळावरून जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी तर काढ रे ते कापड असं म्हणत दुबार मतदारांचा भांडाफोडच केला. तर राज ठाकरेंच्या या आरोपांना आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओनं उत्तर दिलंय. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केल्याचा दावा ठाकरेंनी केला होता. तर विरोधक फक्त हिंदू मतदारांच्या नोंदींमधील घोळ दाखवत वोट जिहाद करत असल्याचा आरोप शेलारांनी केलाय. यावेळी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघात दुबार मुस्लिम मतदारांची संख्या जाहीर करत खळबळजनक दावा केला. तर मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं सत्य सत्ताधारीच समोर आणत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण, डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? दरम्यान आशिष शेलारांनी कोणकोणत्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा केलाय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वात आधी आरोप केलेले आहेत रोहित पवारांवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये 5,532 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय. तर रोहित पवार